आपल्याला येळेवर समजलं ते एक चांगलं झालं बघा, नाही तर काय खरं नव्हतं. हा पण एक आहे, आपण त्या मावशीच्या दबा पुढे झुकायला पाहिजे होतं. लाडूच्या वडिलांनी खूप विश्वास टाकलाय आपल्यावर. खरं तर आपण त्यांना विचारल्याशिवाय कुठलंही पाऊल उचलायलाच नको होतं. पण त्या मावशींनी लाडूलाच तयार केलं म्हटल्यावर काय बोलायचं काही कळेनाच झालं. जाऊ दे आता, आपली चूक आपल्याला कळली. हा, आता उद्यापासून महाराजांना तालमीला घेऊन जायचं. हो, त्यानिमित्तानं तुमचीही तालीम होईल. ते ना काय माहेरला जायचा विचार करताय का काय? नाही. मग ही कसली तयारी? घ्या, हे असं असतं तुम्हा पुरुषांचं, कधी काही लक्षातच राहत नाही तुमच्या. का काय झाले? कसली गोष्ट विसरलो मी? मी का सांगू, तुम्हीच आठवा. काय? बघा, तुमचा वाढदिवस बी झाला, लग्नाचा वाढदिवस बी झाला, आता काय राहिले? अहो सांगा की काय राहिले? सांगितल्यावर काय फायदा, तुम्हीच आठवा. आता न सांगून मी काय फायदा आहे, सांगा की. तुम्ही आठवा. अहो सांगा की. उद्या वटपौर्णिमा नाही का? अच्छा, वटपौर्णिमा. अहो येऊ सण तर बायकांचा सण, माझ्या कशा ध्यानात राहणार? आता तुम्ही बैलपोळ्याचा सण सांगितला असता तर कसा विचारला असतो मी? तुम्हा पुरुषांना ना खरंच काही कळत नाही. कोणी सांगितलं तुम्हाला वटपौर्णिमा फक्त बायकांचाच सण आहे? आम्ही बायका वटपौर्णिमा करतो ते फक्त तुमच्यासाठी. तुम्हाला आठवतंय, मागच्या वटपौर्णिमेला तुम्ही मला उचलून घरी आणलं होतं. हो, ते तुमच्या पायात काटा मोडला होता म्हणून, वटपौर्णिमा होती म्हणून नाही? तेच, तेव्हा घेतलीत काळजी आणि आता लग्न जुनं झालं, बायको जुनी झाली. अहो असं काय नाही. असंच आहे, तुम्हा पुरुषांना बायकोची काही किंमतच नसते. आम्ही तुमच्यासाठी एवढं करायचं, दिवसभर उपाशी राहून उपास करायचे, पण तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही. अहो असं काय नाही. तसंच आहे, जा जाऊन झोपा आता. अहो खरंच सांगू, असं काय नाही. मी म्हणाले ना, सगळं समजलंय मला, आता काही सांगू नका. लाडू उठेल, तुम्ही जाऊन झोपा, हवं तर उद्या बोलू आपण. आता जा जाऊन झोपा, नाही तर मलाही म्हणी होऊन द्या. नाही नको, चालू द्या तुमचं. मला जाऊन झोपा. आपण बी काहीतरी केलं पाहिजे अंजलीबाईंसाठी.
चला 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 चला. ऐ, शाबास. एक नंबर दिसतोय बघा. आज काय विशेष? घ्या, विसरलात परत. अहो रात्रीच सांगितलं होतं की मी. हे असं असतं तुम्हा पुरुषांचं. अहो असं कसं इसरण? आज निर्जळी उपवास. उपास माझा आहे, तुम्हाला काय त्याचं? बर चला, आता खुराक ठेवलाय आणि दूध पण आहे, दोघांनी पिऊन घ्या. बसा लवकर. मी काय म्हणतो, आज राहू द्या की खुराक. मी हे सगळं कशासाठी आणलंय? तुम्ही खाऊन घ्या बरं पटकन. मला वडाच्या पूजेसाठी जायचंय. पण आता पण बिन काही नाही. चला सुरू करा लवकर. तालमीत जायचंय ना? हो. अरे मग कर की सुरुवात. धर, चल पिऊन टाक. अहो तुम्ही पण सुरू करा. घ्या. अंजलीबाई आपल्यासाठी निर्जळी उपवास करतात आणि आपण खायचं प्यायचं नाही. आपण पण आज उपवास करायचा. बायको नवऱ्यासाठी वटपौर्णिमा करते, तर आज आपली पण बायकोसाठी वटपौर्णिमा. तुम्ही एक काम करा की, तुम्ही खाली जावा, आम्ही हे समजा सपून येतो. जा. अहो पण हे सगळं. अहो तुम्ही काय बी काळजी करू नका, मी हे समजा घेऊन येतो खाली. तुम्ही जावा, नाही तर वडाच्या पूजेला उशीर होता. तुम्ही जावा 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 जावा. पण तू खातोय का हा मी नाही बघतो. समजा तुम्ही जावा. रानात संपलं माझं, तू संपव की. लाडू, तुझ्यात जर ताकद असेल तर अजून एक ग्लास पिऊन दाखव की. पितो की, त्याच्यात काय एवढं? दे घे पी. रानात तुला मला नको. लाडू, हे खुराक बी तूच खायचं काय? नाही, तालमीत जायचं आपल्याला. रानात तू खाऊन दे लगेच. लाडू, आज माऊचा उपवास आहे, तुला माहित आहे काय? हो, त्या मायासाठी उपवास करायला, मग मला बी त्यांच्यासाठी उपवास करायला पाहिजे का नको? करायला पाहिजे. एक नंबर बोललास बघ तू, लई हुशार आहेस. मला बी त्यांच्यासाठी उपवास करायचा आहे, पण मला मा उपवास करायला देतच नाही. मी चोरून करू काय? चालेल काय? चालतंय की. हा, हे बघ, मला जे जे काय खायला येईल ते समजा तू खायचं काय, आणि जर नाही खाल्लंस तर मग समजाच नाही कळणार. खाशील ना? खातो की. चालते, मग ठरलं बघ. आज निर्जळी उपवास आणि उद्यापासून आपलं तालीम काय? चालतंय की. हा, मग खा खा. हे घे, हे समजा का, हे घे पी. मी उपवास करतोय हे कोणाला सांगायचं नाही, समजलं? गोदाक्का, चला येते मी. जाऊ बाई, थांबा. चला आम्ही बी येतो. हो चालेल ना. माऊ, काय झाला का खुराक खाऊन? गरगरीत. चला, आम्ही बी येतो वडाच्या पूजेला. कशाला? तुमचं तिकडे काय काम आहे? नाही, म्हणजे ते सोडायला येतो आम्ही. कशाला? अरे गावातल्या वडाला चालल्या त्या, बाहेर गावाला नाही. बरं चल राणा, हो खाऊन घे. अगं नाही, नकोय मला. अरे जरा खाऊन घे. चल बस लाडू, चल तुम्ही बस. अगं चल
चल बस बस. अगं खरंच नकोय. अरे नको काय, हे घे. अगं नाही नाही नको. ऐक, ते काय आहे, वर खुराक खाल्ला मी आणि भूक बी नाही. काय लाडू? मी खाल्लाय. म्हणजे असं रानात आता अरे ते आम्ही दोघांनी बी वर खुराक खाल्लाय असं म्हणायचं होतं त्याला. गोदक्का तू जात घेऊन. अगं ते आवरलं का? ओ आलो. गोदाक्का येतो आम्ही. चला जाऊ बाई. लाडू चल आपण तालमीत चक्र टाकून येऊया. आज तालीम नाही म्हणला ना तू? चल नुसतं बघून ये आपण. चल 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 लवकर चल चल. राणा काय कुणीच दौरा? मला चाललंय. नाही नाही तालमीत. हा तालमीत चाललंय. बर ते नव मी लाडूचा बिझनेस चालू केलाय. जरा खाऊन बघा की. हे घ्या, हे जरा. बरं खातो नंतर. नाही आता खाऊन बघा की. मस्त आहे. राणा तुम्ही खावा की. ते हा तालमीत जातो, मारुतीच्या पाय पडतो आणि मग खातो की. आणि येताना तुला पाहिजे तर सांगतो कसं झालंय ते. बर आठवणीने सांगायचं हा काय? हा नक्की सांगतो. लाडू अजून पाहिजे? लाडू हे घे. चला येऊ राणा. होय चल लाडू. हा चल की. बन घालू नको लाडूत. नाही नाही हे घे खा. काय मला पाणी पाहिजे. राणा आलो पाणी घे. खा खा. लाडू पाणी घे. घे पाणी. राणा आमच्या पप्प्याच्या वाढदिवसाला काल यायला पाहिजे होतं तुम्ही जोडीनं. जमलं नाही हो, पण काय हरकत नाही. हे वाढदिवसाचा फराळ मिळाला की. आपण आज बसून खायला काय चालतं? असं बाहेर बरं दिसतं का? नाही हो, ते कसं आहे मोकळ्या वाराला जरा बरं वाटते म्हणून. तुम्ही खा की. अजून आणू का? नाही माझं झालं का वाज. ते तुम्ही आत गेला होता ना व तेव्हाच खाल्लं. लाडू खा की लवकर, आपल्याला जायचं ना व. अरे विनया, ते मागचं पैसे राहिले ते कधी देणार आहे? रानाला मस्त झाला पाहिजे. घे लाडू खा. घे. रानाला बास जाईना आता. अरे असं टाकून देऊ नये, तू खा. घे खा. उपवास करणं सोपं नाही कडे. पोटात लई कावळे वरडायले आणि समोर सारखं कोणी ना कोणी खाणं आणते. कसा होणार उपवास? काय नाही राणा, जमायला हवं. चल लाडू. रानाला बास की. अजून किती खायला घालणारस? तू चल, तुला गंमत धावतो. हा चल.
हो बाई. वाट पाहते पुनवेची आधी आरती सजली ग वर्षा मागून वर्षाची परंपरा मी पुजली ग वाट पाहते पुनवेची. सात जन्मी मला राणाजीच पती म्हणून मिळावे, त्यांच्या असण्यातच माझं सुख आहे. ते फक्त आणि फक्त माझेच राहू देत. देवा, अंजलीबाई जगातल्या समध्यात भारी बायको आहेत. मला 7 जन्म याच बायको म्हणून मिळू देत. त्यांच्यामुळे आज माझं भलं झालंय. मला त्याच हव्या जन्मोजन्मी.